3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानण्यात आले गुढीपाडव्याचे शुभ मुहूर्त। पुणेकर मोठ्या प्रमाणात गाड्या घेताना दिसत आहे, सोनं खरेदी करताना दिसत आहे। आता आपण अशाच एका शोरूममध्ये आलेलो आहोत। सगळ्या टू व्हीलर गाड्यांची इथं खरेदी अगदी जोरदार। खरं तर गेल्या 10 दिवसात ही सगळी बुकिंग झालेली आहे। म्हणजे अगदी RTO झाली तर 11,937 गाड्या बुक झाल्यात गेल्या 10 दिवसात। अर्थात गेल्या वर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी थोडीशी कमी आहे। गेल्या वर्षी याच काळात गेल्या वर्षी गुढीपाडव्याच्या काळात 13,190 गाड्या विक्री झाल्या होत्या, बुक झाल्या होत्या। पण यावर्षी मात्र तो आकडा थोडा कमी। पण टू व्हीलरची संख्या याच्या जवळपास 8,000 आसपास 2660 आहेत। नंतर बस गाड्या हे ते। यावेळेस ट्रॅक्टर पुण्यात एकही खरेदी झालेली नाही। मी आकडेवारी थोडी कमी असली पण उत्साह चांगला कायम आहे। ही सगळी नवीन मंडळी आहेत, उत्साह असतो नवीन गाडी घेण्याचा। काय सांगाल, गाडी घेतली आज? आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या गाडी घेण्याचा मुहूर्त आला। पण आत्ताच्या सेगमेंटमधली 125 cc ची बेस्ट गाडी आहे, त्यामुळे आम्ही भरपूर रिसर्च केला। गुढीपाडवा हे आपले गुढीपाडव्याचा खास गिफ्ट मिळालंय मला। बघा, हा आनंद असतो। बेसिकली हे सगळे महिला मंडळ आहे, सगळ्या महिलांचा जास्त आग्रह दिसतोय गाड्या घेण्यामध्ये। किती हजाराला टाकलंस? काय किती हजाराला टाकलंस? 1000 नाही, लाखातच गेला। लाखांमध्ये? हो हो। आज 3.5 मुहूर्तांपैकी असणारा आज गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आहे। त्याच मुहूर्त आज आम्ही गाडी घेतली, 15 दिवसाला बुक केली होती, ती आज आता घेऊन जातोय। गुढीपाडव्यालाच का खरेदी? म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी असणारा मुहूर्त असल्यामुळेच ह्या दिवसात आम्ही गाडी घेतोय। आणि मेन म्हणजे आज गुरुवार पण आहे, स्वामींचा चांगला वार आहे, त्यासाठी त्यामुळे आज गाडी घेतलेली आहे आम्ही। काय नाही, उत्साह वाढलाय खूप गाडी घेतल्याबद्दल। हो। किती दिवसाची इच्छा पूर्ण झाली आज? झाली, खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली। हा निखळ आहे प्रत्येक पुणेकरांनी आज या शुभ मुहूर्तावर गाड्या घेतल्यात। सगळ्यांच्या आनंदावर हे सगळी एक शुभ मुहूर्तावर ही सगळी मंडळी गाडी। ताई, तुम्ही तर निघलेत घरी अगदी? हो। मग घरी पूजा करायला वाट बघतात ना। मग कधीपासून ठरवलं होतं आजच गाडी घ्यायची? पहिली गाडी पण याच दिवशी घेतली होती, त्यामुळे ही गाडी पण याच वर्षी। मुहूर्त चुकायचा नाही? मुहूर्त चुकवायचा नाही। हा जो 8 तास असताना मुहूर्त चुकवायचा नाही, कारण अर्थातच गुढीपाडवा शुभ मुहूर्त 3 मुहूर्तापैकी एक तो शुभ मानला जातो। म्हणून आज तमाम पुणेकरांनी ठिकठिकाणच्या शोरूममध्ये गाड्या खरेदीसाठी गर्दी केलेली आहे। आणि हीच आकडेवारी जर सांगायची झाली तर जवळपास 12,000पर्यंत आज ही सगळी बुकिंग झाली ना। आज सगळी डिलिव्हरी होते। म्हणजे आजची दिवस हा शुभ मुहूर्ताचा डिलिव्हरीसाठी बुकिंग गेल्या 10 दिवसातला आहे। म्हणजे अशा पद्धतीने खरेदीत कुठेही कमीपणा झालेला नाही पुणेकरांकडनं। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडभोर, जय मीडिया पुणे।